Mm, Good morning, all of you. In last lecture, that is, we have studied SR flip-flop. Next we will study that is clocked SR flip-flop. That is with preset and clear inputs. That are the two inputs for SR flip-flop. This is a flip-flop circuit. Uh, Clocked SR flip-flop. Uh, in that uh, this is the clocked SR flip-flop circuit. In that same two NAND gates are cross coupled. That is, input of first one is connected to output of second one. Output of first that is connected to input of first one. Then for clock signal, that is one more NAND gate here used. For NAND gate, there are two inputs, yes and R, and clock pulse, that is two terminal, input terminal of first NAND gate and input terminal of second NAND gate, that are connected to common, that is to the clock circuit, that is given to the clock circuit. This clock pulse, according to that, here the function, here two pins are mentioned in this clocked SR flip-flop, that is PR and CR. So PR means preset and CR means clear pin. So set, clear and preset pin, that are the input pins. According to that, the function की कंडिशन्स जे आहे की तुमचे काय असणार आहे की प्रीसेट आणि क्लिअर दोन्ही 0-0 असणार आहे, किंवा क्लिअर 0 असेल, प्रीसेट 1 असेल, किंवा प्रीसेट 1 असेल, क्लिअर 0 असेल, किंवा दोन्ही पिन्स काय असणार आहे 1-1 असणार आहे. दॅट टाइम कंडिशन जी आहे दॅट इज रिटन की ज्यावेळी दोन्ही पिन्स हाय असणार आहे, प्रीसेट ॲज वेल ॲज क्लिअर पिन, दॅट टाइम both these asynchronous inputs are inactive. The flip-flop responds to the synchronous input. की ज्यावेळी तुमचे दोन्ही इनपुट हाय असणार आहे, दॅट टाइम फ्लिप फ्लॉप जो आहे दॅट विल रिस्पॉन्स टू द सिंक्रोनस इनपुट. देन सेकंड कंडिशन आहे की ज्यावेळी प्रीसेट 0 असणार आहे आणि क्लिअर 1 असणार आहे, दॅट टाइम preset is active and that is Q is immediately set to 1. तर डायग्राम मध्ये काय करणार आहे की ज्यावेळी प्रीसेट पिन, डायग्राम जी आहे तर शेअर केलेली, फर्स्ट कंडिशन काय की दोन्ही पिन हाय असणार आहे, प्रीसेट आणि क्लिअर ज्यावेळी दोन्ही हाय असणार आहे, दॅट टाइम इट विल दिस फ्लिप फ्लॉप विल रिस्पॉन्स टू द दॅट इज सिंक्रोनस इनपुटला रिस्पॉन्ड करणार आहे. देन सेकंड कंडिशन काय की ज्यावेळी प्रीसेट 1 असणार आहे आणि क्लिअर काय असणार आहे 0 असणार आहे, दॅट टाइम फंक्शन नोट केलेलं आहे. तर प्रीसेट ज्यावेळी ऍक्टिव्ह दॅट इज 1 असणार आहे, दॅट टाइम Q immediately set to the 1 and that is irrespective of synchronous input, and the clock input cannot affect the flip flop when preset is 0. तर याच्यामध्ये काय की ज्यावेळी प्रीसेट पिन तुमची 0 असणार आहे, तर प्रीसेट 0 मीन्स व्हॉट की तुमचं सर्किट काय असणार आहे ऍक्टिव्ह मोडमध्ये असणार आहे, दॅट टाइम Q तुमचा काय होणार आहे 1 ला सेट होणार आहे, दॅट इज सेकंड कंडिशन. देन थर्ड कंडिशन काय प्रीसेट 1 आहे आणि क्लिअर काय 0 आहे, तर क्लिअर काय असणार आहे की 0 मीन्स काय की तुमचं ती पिन ऍक्टिव्ह मोडमध्ये असणार आहे. सो हेअर क्लिअर पिन इज इक्वल टू 0. सो क्लिअर पिन इज इन ऍक्टिव्ह मोड, दॅट इज Q इमिडिएटली क्लिअर्ड टू 0. तर क्लिअर पिन काय करणार आहे तर आउटपुट Q जे आहे ते काय करणार आहे 0 क्लिअर करणार आहे, 1 असेल तर 0 करणार आहे, 0 असेल तर 0 ॲज इट इज. देन नेक्स्ट कंडिशन इज when preset is equal to 0 and clear is equal to 0. So this condition should not be used as it leads to race condition. तर ही कंडिशन जी आहे आपण डोंट केअर म्हणून काय करणार आहे ट्रूथ टेबल मध्ये रिप्रेझेंट करतो. तर इथं हा ट्रूथ टेबल जो आहे दॅट इज क्लॉक्ड SR फ्लिप फ्लॉप विथ क्लिअर अँड प्रीसेट इनपुट सर्किट जे आहे ते इंडिकेट केलेलं आहे. तर याच्यामध्ये इनपुट इंडिकेट केलेले आहे, तर इनपुटमध्ये क्लॉक सिग्नल आहे, देन क्लिअर पिन आहे, प्रीसेट पिन आहे, SR दोन तुमचे इनपुट आहे, आउटपुट जे आहे क्यू बारने रिप्रेझेंट केलेलं आहे, आणि कमेंटमध्ये काय केलेलं आहे की आपण जे ऑपरेशन परफॉर्म करणार आहे दॅट इज
रिटर्न. तर क्लॉकची कंडिशन काय की फर्स्ट हा येलो कलरचा पोर्शन काय इंडिकेट करतोय की क्लॉक तुमची हाय स्टेटला आहे की हाय स्टेट मीन्स की आपण ॲरोने ॲक्च्युअली इंडिकेट करतो. तर इथं हा क्लॉक जो आहे तो तुमचा हाय असणार आहे. दॅट टाइम क्लिअर पिन आणि प्रीसेट पिन जी आहे तर क्लिअर आणि प्रीसेट जे आहे ते काय केलेले आहेत 1 1 1 1 सेट केलेले आहेत की 1 1 का सेट केलेले आहेत तर यस आणि आरच्या 4 कंडिशन असणार आहे 0 0 0 1 1 0 आणि 1 1 त्याच्यानुसार काय असणार आहे सेट आणि प्रीसेट पिन ज्यावेळी तुमची 1 असणार आहे हाय असणार आहे दॅट टाइम की आउटपुट स्टेट जे आहे दॅट वी विल डिटरमाइन बाय द ऑपरेशन फर्स्ट कंडिशन जे आहे 0 0 दॅट इज नथिंग बट set that is there is no change when there is input that is 0 1 that time we perform reset operation and next one is when 1 0 condition that time set operation is performed and for 1 1 that is invalid so invalid means what don't care operation तर ज्यावेळी तुमचं सेट जे आहे यस आणि आर 0 0 असणार आहे दॅट टाइम जर प्रेझेंट स्टेट क्यू असेल दॅट टाइम नेक्स्ट स्टेट वी ऑल्सो राईट ॲज अ क्यू दॅट इज देर इज नो चेंज इन नेक्स्ट स्टेट देन सेकंड कंडिशन आहे की ज्यावेळी इनपुट 0 1 असणार आहे दॅट टाइम की ज्यावेळी प्रेझेंट स्टेट 0 असणार आहे रिसेट मीन्स काय 0चं आपण 1 करणार आहे सेट ऑपरेशनला काय 1 0 कंडिशनला सेट ऑपरेशन परफॉर्म करणार आहे दॅट इज ज्यावेळी Q1 असणार आहे दॅट इज सेट टू 0 अँड नेक्स्ट 1 1 कंडिशनसाठी काय की जर प्रेझेंट स्टेट तुमची इनडिटरमाइन और इनव्हॅलिड असेल दॅट टाइम नेक्स्ट स्टेट इज ऑल्सो इनव्हॅलिड सो दिस ऑपरेशन इज रिटन ॲज अ इनव्हॅलिड देन नेक्स्ट वन की काही वेळा काय की क्लॉक सिग्नल ज्यावेळी तुमचा डोंट केअर कंडिशनमध्ये असणार आहे दॅट टाइम की आपण काय करणार आहे क्लिअर आणि प्रीसेटच्या कंडिशन सेट करणार आहे दॅट इज 0 1 1 0 अँड 1 1 तर क्लिअर आणि प्रीसेटच्या कंडिशन ज्या आहेत त्या सेट केलेल्या आहेत बट दॅट टाइम यस आणि आर तर क्लॉक इथं तुमचा डोंट केअर आहे त्याच्यामुळे इनपुट यस आणि आर दॅट इज ऑल्सो डोंट केअर तर एक्सने काय केलेलं आहे इथं डोंट केअर जे आहे दॅट इज रिप्रेझेंटेड सो if present state is 0 it performs clear operation तर 0 जो आहे that is cleared to 1 preset means what जर present state 1 असेल that is set to 0 and next is invalid operation represent केलेलं आहे की जर present state invalid असेल तर next state is also invalid that is the clocked SR flip flop with clear and preset inputs then next जे आहे that is we have to study difference between synchronous sequential circuit versus asynchronous sequential circuits so synchronous sequential circuits means what in this memory element are clocked flip flop तर याच्यामध्ये आपण काय करणार आहे मेमरी इलेमेंट जो आहे ॲज अ क्लॉक फ्लिप फ्लॉप म्हणून यूज करणार आहे बट इन asynchronous sequential circuit that is memory elements are either clocked flip flop either unclocked flip flop or a time delay elements that is the asynchronous sequential circuit then second one comparison point is that in synchronous sequential circuit that is the change in input signal can affect memory element upon activation of the clock signal but in asynchronous circuit that is there is a change in input signal can affect memory element at any instant of a time that is the comparison between synchronous and asynchronous sequential circuits then next one is that is maximum operating speed that is depends upon clock on time delay but in asynchronous that is absence of clock so this device operates faster than the synchronous circuit then next one synchronous circuit that is easier to design and asynchronous circuit is more difficult to design
that is the comparison between synchronous and asynchronous circuit. The next one is we have to study what is the drawback of SR flip-flop circuit. So the drawback of SR flip-flop circuit, that is in SR flip-flop, if both inputs are pulled down to logic level 0, that time both output will be at logic 1, and this state should not be allowed to occur in the flip-flop. सो की फ्लिप फ्लॉप मध्ये काय की ज्यावेळी तुमचे दोन्ही इनपुट लॉजिक लेवलला पुल डाऊन केले असतील, दॅट टाइम आउटपुट इज ऑल्सो ॲट द लॉजिक 1 असणारे. तरी दिस स्टेट इज नथिंग बट की फ्लिप फ्लॉप मध्ये ही स्टेप जी आहे ती तुमची आपण डोंट केअरने रिप्रेझेंट केलेली. सो दिस स्टेट शुड नॉट बी अलाउड टू ऑकर फ्लिप फ्लॉप. That is the drawback of SR flip-flop circuit. Then next we will study JK flip-flop. So JK flip-flop circuit, in that we will study that is clocked JK flip-flop with preset and clear. Then race around condition in JK flip-flop circuit. Then next one is race around condition in JK flip-flop, master slave JK flip-flop, that we will study. So first of all, in this JK flip-flop, first we will study level triggered JK flip-flop. So level triggered JK flip-flop means what? In this की डायग्राम जे आहे, मोस्ट ऑफ डायग्राम सगळ्या सेम आहे, फक्त नेमिंग जे आहे ते चेंज होते. इथं आता नेमिंग काय केलेलं आहे, जे के इनपुट आहे, क्लॉक सिग्नल आहे. जे के फ्लिप फ्लॉप मध्ये आर एस दोन इनपुट आहे, हे सर्किट सेम आहे. फक्त इथं काय केलेलं आहे, आता आउटपुट बघा, लेवल ट्रिगर्ड जे के फ्लिप फ्लॉप मध्ये सेकंडचा आउटपुट जे आहे दॅट इज कनेक्टेड टू या नॅन्ड गेटच्या इनपुटला कनेक्टेड आहे, आणि या फर्स्टचं आउटपुट जे आहे दॅट इज कनेक्टेड टू या सेकंड नॅन्ड गेटच्या इनपुटला कनेक्टेड आहे. तर हा क्यू बार जो आहे तो तुमचा 3 नंबरच्या नॅन्ड गेटला कनेक्टेड आहे, आणि हा जो क्यू जो आहे दॅट इज कनेक्टेड टू 4 नंबर. तर इथं नेमिंग केलेले आहेत नॅन्ड गेटला 1 2 3 4. त्याच्यानुसार 4 नंबरच्या नॅन्ड गेटला इनपुट आउटपुट जे आहे दॅट इज कनेक्टेड टू द इनपुट. देन नेक्स्ट जे आहे की याच्यामध्ये की लेवल ट्रिगरिंग जे के फ्लिप फ्लॉप जे आहे ते आपण स्टडी करणार आहे. सो लेवल ट्रिगरिंग जे के फ्लिप फ्लॉप, इन दॅट ट्रूथ टेबल जो आहे तो मेन्शन केलेला आहे इथं. तर लेवल ट्रिगर्ड जे के फ्लिप फ्लॉप मध्ये की क्लॉक सिग्नल की फर्स्ट कंडिशन काय, इनपुट्स काय तुमचे क्लॉक जे के, आउटपुट स्टेट जे आहेत Qn+1 आणि Qn+1 बारने काय करणार आहे आपण, नेक्स्ट स्टेट जे आहे दॅट वी विल रिप्रेझेंट. तर याच्यामध्ये की क्लॉक सिग्नल जो आहे की तुमचा 0 असेल, लो असेल किंवा हाय असेल, तर फर्स्ट कंडिशन काय केलेली आहे की क्लॉक सिग्नल जो आहे दॅट इज सेट टू द 0. सो की ज्यावेळी क्लॉक सिग्नल 0 असणार आहे दॅट टाइम इनपुट्स आर डोंट केअर, मीन्स फ्लिप फ्लॉप जो आहे तो डिसेबल मोडमध्ये असणार आहे. इफ नेक्स्ट प्रेझेंट स्टेट इज Qn, देन नेक्स्ट स्टेट इज रिप्रेझेंटेड बाय Qn ने रिप्रेझेंट करू शकता, किंवा इथं नेक्स्ट स्टेट जी आहे Qn+1 बार नोट केलेलं आहे किंवा Qn बारने नोट केली तरी चालेल. देन सेकंड कंडिशनला काय केलेलं आहे, क्लॉक सिग्नल जो आहे तो हाय केलेला आहे. तर इथं बघा 0 0 0 1 1 0 1 1 कंडिशन साठी काय केलेलं आहे, क्लॉक पल्स जी आहे दॅट इज सेट टू द हाय. तर ज्यावेळी हाय करणार आहे दॅट टाइम की 0 0 कंडिशनला काय की तुमची फ्लिप फ्लॉप जो आहे तो डिसेबल मोडमध्येच असणार आहे. मीन्स इफ प्रेझेंट स्टेट इज Qn, देन नेक्स्ट स्टेट इज रिप्रेझेंटेड बाय ॲज इट इज Qn नोट करू शकता, किंवा इथं नेक्स्ट स्टेट जी आहे Qn बारने रिप्रेझेंट केलेली आहे, किंवा तुम्ही Qn बार नोट करू शकता. देन रिसेट ऑपरेशन
0 1 साठी काय करणार आहे आपण रिसेट ऑपरेशन परफॉर्म करणार आहे. जर प्रेझेंट स्टेट 0 असेल तर नेक्स्ट स्टेट 1 1 0 साठी काय सेट ऑपरेशन परफॉर्म करणार आहे. इफ प्रेझेंट स्टेट 1 असेल तर नेक्स्ट स्टेट 0 आणि नेक्स्ट वन इज की ज्यावेळी इनपुट 1 1 असणार आहे जे आणि के that time if present state is qn bar that time next state is qn तर it performs toggle operation. तर टॉगल ऑपरेशन मीन्स काय की अपोजिट ऑपरेशन असणार आहे. जर इनपुट 1 असेल तर आउटपुट 0 किंवा इनपुट 0 असेल तर आउटपुट 1 असणार आहे. तर इथं टॉगल ऑपरेशन जे आहे दॅट इज रिप्रेझेंटेड बाय क्यू बार. इफ प्रेझेंट स्टेट इज क्यू बार देन नेक्स्ट स्टेट इज क्यू ने काय केलेली आहे रिप्रेझेंट केलेली आहे. देन सेम टायमिंग डायग्राम जी आहे लेवल ट्रिगर्ड जेके फ्लिप फ्लॉपची ड्रॉ केलेली आहे. क्लॉक सिग्नल जो आहे तो ड्रॉ केलेला आहे. जे इनपुट सपोज पास सर्किटमध्ये आपण ऍक्च्युअली सर्किटमध्ये जो काही सिग्नल पास होणार आहे तो ड्रॉ करणार आहे. के साठी सिग्नल जो आहे तो ड्रॉ केलेला आहे. देन नेक्स्ट वन की क्यू इज नथिंग बट व्हॉट की आपण आउटपुट स्टेट जे आहे दॅट वी विल डिटरमाइन. सो की ज्यावेळी इनपुट जे 1 असणार आहे के 1 असणार आहे क्लॉक सिग्नल ज्यावेळी 0 असणार आहे दॅट टाइम तुमचा आउटपुट काय असणार आहे डिसेबल असणार आहे. तर डिसेबल मीन्स व्हॉट 0 असणार आहे. देन सेकंड कंडिशन की ज्यावेळी जे इज इक्वल टू 1 असेल के इज इक्वल टू 0 असेल किंवा जे इज इक्वल टू 1 असेल के इज इक्वल टू 1 असेल क्लॉक पल्स ज्यावेळी हाय असणार आहे त्यावेळी तुमचा आउटपुट काय असणार आहे हाय स्टेटने आपण काय केलेलं आहे आउटपुट जे आहे ते रिप्रेझेंट केलेलं आहे. दॅट इज लेवल ट्रिगर्ड. तर वेवफॉर्म जे आहे काही वेळा तुम्हाला फक्त वेवफॉर्म 2 मार्क्ससाठी क्वेश्चन पेपरमध्ये विचारली जाते. देन नेक्स्ट जे आहे तर रेस अराउंड कंडिशन. तर काही वेळा क्वेश्चन पेपरमध्ये तुम्हाला 4 मार्क्ससाठी क्वेश्चन जो आहे तो विचारलेला असतो. राईट रेस अराउंड कंडिशन इन जेके फ्लिप फ्लॉप अँड हाऊ टू अवॉइड दॅट इज रेस अराउंड कंडिशन इन जेके फ्लिप फ्लॉप. तर जेके फ्लिप फ्लॉप मध्ये रेस अराउंड कंडिशन जी आहे दॅट इज नथिंग बट दॅट इज वी आर गोइंग टू occur when j is equal to 1 k is equal to 1 when the flip flop is in toggle mode. की ज्यावेळी तुमचं इथं ट्रूथ टेबल मध्ये बघा नोट केलेले की जे इनपुट 1 असणारे के इनपुट 1 असणारे क्लॉक 1 असणारे दॅट टाइम इट परफॉर्म्स टॉगल ऑपरेशन. तर टॉगल इज नथिंग बट व्हॉट युअर फ्लिप फ्लॉप इज इन रेस अराउंड कंडिशन. So when j is equal to 1 k is equal to 1 and clock is equal to 1 की ज्यावेळी पॅरामीटर्स तुमचे 1 असणारे दॅट टाइम जे के फ्लिप फ्लॉप काय असणारे टॉगल मोड मध्ये असणारे. तर टॉगल मोड मीन्स व्हॉट जर क्यू तुमचा लो असेल तर नेक्स्ट स्टेट काय असणारे हाय असणारे किंवा क्यू जर हाय असेल तर नेक्स्ट स्टेट तुमची काय असणारे लो असणारे. दॅट इज टॉगल ऑपरेशन. सो इन दिस जे के फ्लिप फ्लॉप तर रेस अराउंड कंडिशन जी आहे याच्यामध्ये काय टॉगलिंग ऑपरेशन जे आहे की महत्वाचा पॉईंट जो आहे दॅट इज इम्पॉर्टंट पॉईंट इज दॅट इज इफ युअर इनपुट इज क्यू देन आउटपुट इज क्यू बार और इफ इनपुट इज क्यू बार देन आउटपुट इज क्यू. जर क्यू 1 असेल तर नेक्स्ट स्टेट क्यू बार काय असणार आहे 0 असणार आहे किंवा क्यू इज इक्वल टू 0 असेल तर नेक्स्ट स्टेट क्यू बार काय असणार आहे 1 असणार आहे. दॅट इज द रेस अराउंड कंडिशन. So in race around condition j is equal to 1 k is equal to 1 and clock is equal to 1. So the output will keep toggling indefinitely. That is की आता दाखवलं तुम्हाला की याच्यामध्ये तर this is multiple toggling in JK flip flop that is called as a race around condition. तर race around condition सांगितली की ज्यावेळी j is equal to 1 असणार आहे k is equal to 1 असणार आहे आणि clock is equal to 1 असणार आहे दॅट टाइम जे के फ्लिप फ्लॉप जो आहे लेवल ट्रिगरिंग फ्लिप फ्लॉप जो आहे दॅट परफॉर्म्स टॉगल ऑपरेशन. टॉगल मीन्स काय इनपुट क्यू असेल तर आउट नेक्स्ट स्टेट क्यू बार किंवा इनपुट 0 असेल तर नेक्स्ट स्टेट 1 किंवा इनपुट 1 असेल तर नेक्स्ट स्टेट 0 ने आपण काय करतो टॉगलिंग ऑपरेशन जे आहे दॅट रिप्रेझेंट. सो दिस मल्टिपल टॉगलिंग case is called as a race around condition.
सो इट मस्ट बी अवॉइडेड. तर इट मस्ट बी अवॉइडेड मीन्स व्हॉट, की हाऊ टू अवॉइड. समटाईम्स की क्वेश्चन पेपरमध्ये तुम्हाला क्वेश्चन असतो की राईट रेस अराउंड कंडिशन अँड हाऊ इट इज अवॉइडेड. सो रेस अराउंड कंडिशन that is avoided by using की दोन टाईपचे फ्लिप फ्लॉप सर्किट यूज करून काय करतो आपण, रेस अराउंड कंडिशन जी आहे दॅट वी विल अवॉइड. याच्यामध्ये फर्स्ट कंडिशन जी आहे दॅट इज वी युझिंग एज ट्रिगरिंग जे के फ्लिप फ्लॉप that is used to avoid race around condition. And second one is using master slave jk flip flop circuit we will avoid race around condition. तर आपण एज ट्रिगरिंग jk flip flop ची डायग्राम आणि ट्रूथ टेबल स्टडी करणार आहे, ॲज वेल ॲज मास्टर स्लेव jk flip flop ची डायग्राम आणि ट्रूथ टेबल जो आहे तो स्टडी करणार आहे. सो रेस अराउंड कंडिशन दॅट इज अवॉइडेड बाय युझिंग age triggering JK flip flop and that is using master slave JK flip flop. So in that first type is age triggering JK flip flop. So age triggering JK flip flop means what, की डायग्राम जी आहे ती सेम डायग्राम आहे. की आता आपण जे के लेवल ट्रिगर फ्लिप फ्लॉपची जी डायग्राम स्टडी केली सेम तीच डायग्राम ड्रॉ केली आहे, फक्त इथं ॲडिशनल सर्किट काय केलेलं आहे, क्लॉकच्या अक्रॉस हा कॅपॅसिटर कनेक्टेड आहे, रेजिस्टर कनेक्टेड आहे, देन इथं हा जो आहे डायोड कंपोनंट जो आहे दॅट इज कनेक्टेड, दॅट इज कॉल्ड ॲज एज ट्रिगरिंग जे के फ्लिप फ्लॉप. बाकी डायग्राम सेम आहे की आर एस डॅश हे जे आहे तुमचं लॅच सर्किट आहे. आउटपुट जे आहे इथं क्यू बार जो आहे ॲज अ इनपुट म्हणून फर्स्ट गेटला कनेक्टेड आहे. याचा क्यूचा आउटपुट जे आहे इथं सेकंड गेटच्या इनपुटला कनेक्टेड आहे. क्लॉक सिग्नल आहे, जे के दोन इनपुट आहे. क्लॉक सिग्नलच्या अक्रॉस फक्त काय केलेलं आहे, कॅपॅसिटर, रेजिस्टर आणि डायोड कंपोनंट जे आहे दॅट आर कनेक्टेड. देन ट्रूथ टेबल जो आहे एज ट्रिगरिंग लेवल एज ट्रिगर्ड जे के फ्लिप फ्लॉपचा काय केलेला आहे, ट्रूथ टेबल जो आहे तो इथं इंडिकेट केलेला आहे. सो इन एज ट्रिगर्ड जे के फ्लिप फ्लॉप वेन इनपुट क्लॉक सिग्नल काय असणार आहे, 0 असेल किंवा 1 असेल, दॅट टाइम की तुमची जे आणि के डोंट केअरने रिप्रेझेंट केलेले. तर डोंट केअर मीन्स व्हॉट, की प्रेझेंट स्टेट तुमची जी असेल दॅट इज देर इज नेक्स्ट स्टेट काय असणार आहे, की फ्लिप फ्लॉप जो आहे डिसेबल मोडमध्ये असणार आहे, की तुमची जी स्टेट सेव्ह असणार आहे तीच तुम्हाला इंडिकेट केली जाणार आहे. दॅट इज देर इज नो चेंज. की सपोज इथं क्यू एन बारने काय केलेली आहे, नेक्स्ट स्टेट जी आहे ती रिप्रेझेंट केलेली आहे. तर क्लॉक सिग्नल नेक्स्ट कंडिशन जी आहे एज ट्रिगरिंग जे के फ्लिप फ्लॉपमध्ये वेन क्लॉक सिग्नल इज लो, की जे आहे क्लॉक सिग्नल, तर क्लॉक सिग्नल ज्यावेळी लो असणार आहे दॅट टाइम ऑल्सो डोंट केअर कंडिशन. तर डोंट केअर कंडिशन मीन्स व्हॉट, देर इज फ्लिप फ्लॉप इज इन डिसेबल मोड. तर फ्लिप फ्लॉप जो आहे डिसेबल मोडमध्ये असणार आहे, त्याच्यानुसार प्रेझेंट स्टेट आणि नेक्स्ट स्टेट जी आहे ती रिप्रेझेंट केली आहे. की सपोज प्रेझेंट स्टेट क्यू एनने रिप्रेझेंट केली आहे आणि नेक्स्ट स्टेट जी आहे क्यू एन बारने रिप्रेझेंट केलेली आहे, किंवा क्यू एन तुम्ही ॲज इट इज नोट करू शकता. दॅट इज देर इज नो चेंज, दॅट इज फ्लिप फ्लॉप इज इन डिसेबल मोड. देन नेक्स्ट वन कंडिशन इज दॅट की ज्यावेळी क्लॉक सिग्नल काय असणार आहे, हाय असणार आहे. तर क्लॉक सिग्नल ज्यावेळी हाय असणार आहे दॅट टाइम जे आणि केच्या 4 कंडिशन असणार आहे, 0 0 0 1 1 0 अँड 1 1. तर याच्यामध्ये आपण ऑपरेशन जे आहे सेम ऑपरेशन लेवल ट्रिगरिंग सारखेच परफॉर्म करणार आहे. की याच्यामध्ये फर्स्ट वन फर्स्ट ऑपरेशन जे आहे दॅट इज की ज्यावेळी इनपुट 0 0 असणार आहे, की नो चेंज असणार आहे. नो चेंज मीन्स फ्लिप फ्लॉप डिसेबलिंग मोडमध्ये असणार आहे. ही कंडिशन सेम नोट केलेली आहे. नेक्स्ट जे आहे की याच्यामध्ये काय, की ज्यावेळी इनपुट 0 1 असणार आहे जे केचं, दॅट टाइम इफ युअर प्रेझेंट स्टेट इज 0, तर
झिरोचा आपण रिसेट काय करणार आहे, 1 करणार आहे. 1-0 कंडिशनमध्ये जर प्रेझेंट स्टेट 1 असेल तर दॅट इज सेट टू 0. अँड नेक्स्ट जे आहे 1-1 कंडिशनला काय, की जे क्लॉक हाय असणार आहे, जे 1 असणार आहे, के 1 असणार आहे, दॅट टाइम इट परफॉर्म्स टॉगल ऑपरेशन. तर टॉगल ऑपरेशन मीन्स व्हॉट, की जर इनपुट क्यू एन बार असेल तर आउटपुट क्यू एन ने रिप्रेझेंट करणार आहे. किंवा इनपुट 1 असेल तर आउटपुट 0, किंवा इनपुट 0 असेल तर आउटपुट काय करणार आहे, 1 ने रिप्रेझेंट करणार आहे. सो दिस इज द एज ट्रिगरिंग जे के फ्लिप फ्लॉप. तर याच्यामध्ये की हाऊ टू अवॉइड सांगितलं, की रेस अराउंड कंडिशन जे आहे, की आपण काय करणार आहे, एज ट्रिगरिंग फ्लिप फ्लॉपमध्ये काय करणार आहे, दॅट इज द पॉझिटिव्ह क्लॉक पल्स इज प्रेझेंट ओनली फॉर व्हेरी शॉर्ट टाइम. तर याच्यामध्ये रेस अराउंड कंडिशन जी आहे ती आपण काय करणार आहे, एज ट्रिगरिंग फ्लिप फ्लॉप यूज करून काय करणार आहे, दॅट इज अवॉइडेड, दॅट इज युज्ड फॉर अवॉइडिंग द रेस अराउंड कंडिशन. तर याच्यामध्ये रेस अराउंड कंडिशन रिमूव्ह करण्यासाठी आपण काय करणार आहे, फर्स्ट फ्लिप फ्लॉप जो आहे दॅट इज एज ट्रिगरिंग फ्लिप फ्लॉप जो आहे दॅट वी विल यूज. देन सेकंड जो आहे मास्टर स्लेव जे के फ्लिप फ्लॉप. तर मास्टर स्लेव जे के फ्लिप फ्लॉप मीन्स वॉट, की याच्यामध्ये तर मास्टर स्लेव जे के फ्लिप फ्लॉप मध्ये काय केलेलं आहे, सेम फ्लिप फ्लॉप सर्किट जे आहे दोन वेळा बघा कनेक्टेड आहे सर्किटमध्ये. तरी सेम डायग्राम फक्त काय केलेली आहे, एकमेकांना इंटरकनेक्ट केलेली आहे. तर एक जो आहे मास्टर इंडिकेट केलेला आहे आणि एक जो आहे स्लेव इंडिकेट केलेला आहे, की एस आर दोन इनपुट आहे. हे दोन नॅन्ड गेट जे आहे एकमेकांना क्रॉस कपलिंग मध्ये कनेक्टेड आहे. एस आर इनपुट आहे, इथं हा मास्टर आणि स्लेव साठी काय करणार आहे, आपण क्लॉक सिग्नल जो आहे ते अप्लाय करणार आहे. तर हा क्लॉक जो आहे या मास्टरच्या क्लॉकशी काय केलेला आहे, फक्त शॉर्ट करून एकत्र कनेक्टेड आहे. देन नेक्स्ट जे आहे इनपुट जे इनपुट के, देन आउटपुट जे आहे क्यू बार जो आहे तो फर्स्टच्या इनपुटला कनेक्टेड आहे. क्यू जो आहे दॅट इज कनेक्टेड टू द इनपुट ऑफ सेकंड नॅन्ड गेट. डायग्राममध्ये फर्स्ट जे आहे मास्टर सर्किट आहे आणि दुसरं जे आहे स्लेव सर्किट आहे. तर याच्यामध्ये मास्टर स्लेव सर्किटमध्ये दॅट इज की कंडिशन जी आहे की मास्टर स्लेव सर्किट यूज करून आपण काय करणार आहे, रेस अराउंड कंडिशन जे आहे दॅट वी विल अवॉइड. सो फॉर अवॉइडिंग रेस अराउंड कंडिशन in MS JK flip flop or a master slave JK flip flop, when clock is equal to 1, J is equal to 1 and K is equal to 1, that time master is active and slave is inactive. की ज्यावेळी कंडिशन तुमची क्लॉक जे के 1 ला सेट असणार आहे, दॅट टाइम की काय होणार आहे, मास्टर जो आहे ऍक्टिव्ह मोडमध्ये असणार आहे आणि स्लेव जो आहे दॅट इज इनऍक्टिव्ह मोडमध्ये असणार आहे. सो द आउटपुट ऑफ मास्टर विल टॉगल्स. तर आउटपुट जे आहे मास्टर सर्किटचं दॅट इज इन टॉगल मोड. देन सेकंड कंडिशन जी आहे ती रिप्रेझेंट केलेली आहे, की ज्यावेळी क्लॉक सिग्नल 0 असणार आहे दॅट टाइम मास्टर काय असणार आहे, तर मास्टर इनॅक्टिव्ह असणार आहे आणि स्लेव काय असणार आहे, ऍक्टिव्ह असणार आहे. सो आउटपुट ऑफ स्लेव विल बी टॉगल. तर कंडिशन जी आहे ती नोट केलेली आहे. देन नेक्स्ट की क्लॉक जो आहे तो 0ला सेट केलेला आहे, मीन्स मास्टर तुमचा इनॅक्टिव्ह असणार आहे, क्लॉक जो आहे ऍक्टिव्ह असणार आहे, मीन्स आउटपुट जे आहे स्लेवचं आउटपुट टॉगलिंग मोडमध्ये असणार आहे. सो फॉर अवॉइडिंग दिस मल्टिपल टॉगलिंग विच
तर इथं मल्टिपल टॉगलिंगने काय करणार आहे आपण, रेस अराउंड कंडिशन जी आहे ती मास्टर स्लेव्जमधली रिमूव्ह करणार आहे. दॅट इज मास्टर स्लेव्ज जे के फ्लिप फ्लॉप. तर सेम मास्टरसाठी वेगळं सर्किट ड्रॉ केलेले आणि स्लेव्हसाठी काय केलेलं सेपरेट सर्किट जे आहे दॅट इज डिझाईन अँड अकॉर्डिंग टू दॅट फंक्शन जे आहे ते नोट केलेले की ज्यावेळी क्लॉक जे के 1 असणारे दॅट टाइम मास्टर ऍक्टिव्ह असणारे आणि स्लेव्ह इनऍक्टिव्ह असणारे. देन सेकंड कंडिशन मध्ये की ज्यावेळी क्लॉक 0 असणारे दॅट टाइम मास्टर इनऍक्टिव्ह असणारे आणि स्लेव्ह काय असणारे ऍक्टिव्ह असणारे. तर याच्यामध्ये स्लेव्ह काय असणारे टॉगलिंग मोड मध्ये असणारे. तर जो काही चेंज होतोय दॅट इज अवॉइडेड बाय युझिंग multiple toggling which leads to the race around condition. So thus master slaves JK flip flop will avoid that is the race around condition. Then next जे आहे याच्यामध्ये आपण डी फ्लिप फ्लॉप सर्किट स्टडी करणार आहे. तर डी फ्लिप फ्लॉप सर्किट साठी तिथं फक्त काय केलेलं आहे डायग्राम जे आहे बऱ्यापैकी सगळ्या सेम डायग्राम फक्त इनपुटला चेंजेस केलेले आहेत. हा जो आहे लॅच सर्किट सेम ॲज इट इज एस आर लॅच आहे. क्लॉक सिग्नल जो आहे दोन्ही टर्मिनल शॉर्ट करून आउट केलेले आहेत आणि डी फ्लिप फ्लॉप मध्ये तर डी फ्लिप फ्लॉपला इनपुट जे आहे एकच इनपुट असणार आहे. सो अगेन हेअर नॅन्ड गेट इज कनेक्टेड शॉर्ट करून परत हे इनपुट जे आहे दॅट इज कनेक्टेड टू डी. तर डी फ्लिप फ्लॉपला इनपुट काय असणार आहे डी इनपुट असणार आहे. देन क्यू आणि क्यू बार काय असणार आहे आउटपुट असणार आहे. तर क्यू आणि क्यू बारने काय केलेले आहेत आउटपुट्स जे आहे ते रिप्रेझेंट केलेले आहेत. देन डी फ्लिप फ्लॉप मध्ये ट्रूथ टेबल जो आहे तो शेअर केलेला आहे. तर ट्रूथ टेबल मध्ये डी फ्लिप फ्लॉप मध्ये काय केलेलं आहे क्लॉक सिग्नल इंडिकेट केलेला आहे. डी ॲज अ इनपुट आहे. आउटपुट स्टेट्स जे आहे क्यू एन प्लस वन आणि क्यू एन प्लस वन बारने काय केलेली आहे नेक्स्ट स्टेट जे आहे दॅट इज रिप्रेझेंटेड. तर क्लॉक सिग्नल काय की ज्यावेळी क्लॉक 0 असणार आहे दॅट टाइम इनपुट डी काय असणार आहे डोंट केअर असणार आहे. मीन्स आउटपुट does not change, that is there is no change in last value. तर इथं सपोज प्रेझेंट स्टेट क्यूएन असेल आणि नेक्स्ट स्टेट क्यूएन बार असेल तर ॲज इट इज रिप्रेझेंट करणार आहे. सेकंड कंडिशन काय की क्लॉक हाय असणार आहे दॅट टाइम डी इनपुटच्या दोन कंडिशन असणार आहे. एक तर डी 0 असेल किंवा 1 असेल. तर ज्यावेळी इनपुट डी 0 असेल दॅट टाइम आउटपुट स्टेट प्रेझेंट स्टेट जर 0 असेल तर नेक्स्ट स्टेट 1 आपण सेट करणार आहे रिसेट करणार आहे. नेक्स्ट काय की ज्यावेळी डी 1 असणार आहे की सपोज प्रेझेंट स्टेट 1 आहे दॅट टाइम वी विल सेट टू द 0 दॅट इज द डी फ्लिप फ्लॉप. तर हा जो आहे डी फ्लिप फ्लॉप इंडिकेट केलेला आहे. देन नेक्स्ट आपण टी फ्लिप फ्लॉप जो आहे तो स्टडी करणार आहे. तर लेक्चर जे आहे आपण इथं स्टॉप करूया. बऱ्याच जणांचा पेपर आहे त्याच्यामुळे बरेच जण ॲबसेंट आहेत. तर नेक्स्ट टाइम परत आपण हाच टॉपिक रिवाइज करून नेक्स्ट टी फ्लिप फ्लॉप जे आहे ते स्टडी करूया. तर लेक्चर जे आहे ते मी स्टॉप करते. डिस्कनेक्ट व्हा.